नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. राहुरीतील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले श्री बुवा सिद्धबाबा देवस्थानमध्ये काल दिनांक 27 मार्च रोजी सायंकाळी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी युवा नेते हर्ष तनपुरे, राजूभाऊ शेटे, अक्षय कर्डिले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नाथभक्त यावेळी उपस्थित होते. शहरातील श्री बुवा सिद्धबाबा देवस्थान येथे दर गुरुवारी नाथभक्त आरती करत असतात. काल दिनांक 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास श्री बुवा सिद्धबाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. काल दिनांक 27 मार्च रोजी शहरवासियांच्या वतीने आठवडे बाजार व बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. काल गुरुवार असल्याने श्री बुवा सिद्धबाबा देवस्थान येथे श्री राम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले व हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत समाधीवर भगवी चादर व पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर नाथ भक्तांनी देवस्थानच्या कळसावर भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस प्रशासनाकडून झेंडा लावण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे शेकडो नाथ भक्त व पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी नाथ भक्तांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. विटंबना प्रकरणातील आरोपीलाही 2 दिवसात अटक केली जाईल असा शब्द पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला. अटक न झाल्यास पुन्हा सोमवारी 31 मार्च रोजी राहुरी बंदचा इशारा सागर बेग व सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.